खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप वर्षांनी माझ्या मम्मीने ही रेसिपी ट्राय केली आहे। तुम्ही याचं काय मोजमाप घेऊ नका लक्षामध्ये। पहिले तर आम्ही काय काय तयार केले मी तुम्हाला सांगते। रवा वाटून घेतला, बारीक रवा होता तो पण छान मिक्सरला वाटून घेतला। साखर वाटून घेतली, त्याची पिठी साखर करून घेतली, चाळून घेतली छान। त्यानंतर टुटी फ्रुटी काढून ठेवले, काजू बदाम आणि थोडेसे काळे मनुके होते ते पण काढून घेतले। एका भांड्यामध्ये वेलची पूड होती ती थोडी घेतली, पण आमच्याकडे व्हॅनिला इसेन्स होता त्यामुळे एवढी काही गरज नव्हती। तर कशा प्रकारे केला हा केक मी तुम्हाला सांगते। चला, माझी मम्मी, आम्ही खूप लहान होतो, आम्ही अंबरनाथला राहायचो तेव्हा माझी मम्मी केक बनवायची, खूप छान केक बनवायची पार्ले बिस्किटचा इनोचा वापर करून। तर आपला इनो जिंदाबाद, आधीच्या म्हणजे 2-4-5-10-15 वर्षापूर्वी। तर छान असा आज केक बनवायला घेतला। दही फेटून घेतलं पहिले तर अर्धी वाटी, त्यामध्ये पाऊण वाटी तेल टाकून ते पण छान मिक्स केलं। यामध्ये बारीक केलेला रवा, खडी साखर छान ब्लेंड करून घेतलं। त्यामध्ये बॉर्नव्हिटा टाकला आपला घरी आणलेला, छान मिक्स करून घेतलं। बेकिंग पावडर टाकली सपाट 1 चमचा। आता बॉर्नव्हिटा का टाकला, थोडीफार अशी चॉकलेटची टेस्ट यावी यासाठी, आमच्याकडे घरी काही चॉकलेट नव्हतं। तर छान मिक्स करून घेतलं, असं फेटून घेतलं मम्मीने मस्त असं गार 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 गार। आणि मग काय, यामध्ये बेकिंग पावडर टाकली सपाट 1 चमचा। त्यानंतर बेकिंग सोडा नाही, आपला घरचा सोडा टाकला आणि छान मिक्स करून घेतलं। यामध्ये आम्ही थोडासा व्हॅनिला इसेन्स आणला होता तो पण टाकला आणि छान मिक्स केलं। व्हॅनिला इसेन्स टाकल्यावरती वेलची पावडर टाकायची गरज नाही आहे। मिक्स 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 केलं चांगलं आणि आम्ही कुकरच्या भांड्याला छान तेल लावून ग्रीस करून घेतलं होतं। त्यावरती मैदा टाकून छान असं टॅप 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 करून पूर्ण बाजूला आणि मध्ये वगैरे सगळीकडे लावून घेतलं होतं मैदा तेलावरती छान असा टॅप करून। तर व्हॅनिला इसेन्स टाकून झाल्यानंतर टुटी फ्रुटी होती विकत आणलेली ती टाकून घेतली। आणि टुटी फ्रुटीबद्दल एक विचारायचं तुम्हाला, आम्ही घरी ट्राय केली होती एकदा कलिंगडाच्या ह्याची, तर मला काही जमली नाही, ती खूपच मऊ मऊ झाली, वाळलेच नाही टुटी फ्रुटी बनवलेली। तर जाऊ द्या, आम्ही विकतच आणली टुटी फ्रुटी। आता कलिंगडाचा सीझन आहे ना, म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली। आणि टुटी फ्रुटी नंतर आम्ही हे ड्रायफ्रुट्स पण टाकून घेतले, यामध्ये काळे मनुके, पिस्ता, त्यानंतर बदाम आणि काजू। हे टुटी फ्रुटी मी त्याला थोडासा मैदा लावून टाकले, कारण ते ना असे त्यामध्ये मस्त लागावे आणि वरती यावे यासाठी। छान मिक्स केलं, इथे मीठ टाकून घेतलं आणि कुकरच्या डब्यामध्ये टाकून आम्ही हे मिश्रण बेक करायला ठेवलं 30 मिनिटांसाठी। आणि थोडं मिश्रण राहिलं होतं ते पण आम्ही दुसऱ्या एका ह्यामध्ये काढून ठेवून दिलं। तर मस्त असा केक बनला बघा, तुम्हाला दाखवते, ही क्लिप्समध्येच ॲड झाली मला वाटतं, जाऊ द्या ते तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका। कुकर असा उघडला, म्हणलं ओ मट स्वाहा, आणि केक असला भारी झालता बघा, तुम्हीच बघा कसला फुगलाय मस्त असा। तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। व्लॉग कसा वाटला कमेंट करा, बाय बाय।